So today's topic is the meaning of numbers having index in the rational form m upon n. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण असा रॅशनल फॉर्म बघितला होता, इंडेक्स बघितला होता, ज्याच्यामध्ये इंडेक्स किती आहे 1/n आहे. 1/n चा फॉर्म बघितला होता. आज जो आपण फॉर्म बघत आहोत तो बघत आहे m/n. ओके, तो हा m हा एनी इंटिजर असू शकतो, n हा सुद्धा एक एनी इंटिजर असू शकतो, बट नॉट इक्वल टू 0. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघा. आता जसं आपण बघूया. सो 8 मल्टिप्लाइड बाय 8 हे मल्टिप्लिकेशन फॉर्म आहे. याला आपण लिहितो 8 स्क्वेअर अँड 8 स्क्वेअर इज 64. इतका आपल्याला समजला. आता 8 स्क्वेअर इज 64. द क्यूब रूट ऑफ 64 कसं लिहिणार आहोत आपण रॅशनल फॉर्म मध्ये. क्यूब रूट ऑफ 64 रॅशनल फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. क्यूब रूट लिहिण्यासाठी आपण लिहू 64. रूट विचारला आहे म्हणून आपण लिहूया खाली 3 आणि वरचं आपण रिडिंगच करणार नाही म्हणून याला लिहूया आपण 1/3. क्यूब रूट ऑफ 64 आपण लिहिणार आहोत 64 चा पॉवर 1/3. पण जर याला आपण सॉल्व्ह केलं तर काय लक्षात येते बघा. याला आपण सॉल्व्ह केलं तर याला म्हणतो आपण 8 स्क्वेअर आहे की नाही. बघा इथे बघा ना, 64 म्हणजे काय 8 चा स्क्वेअर आहे ना. 64 म्हणजे 8 चा स्क्वेअर म्हणजे मी 64 ला 8 चा स्क्वेअर लिहू शकतो, तर मी ते 8 चा स्क्वेअर लिहिला. आता याचा पॉवर किती आहे 1/3 आहे. 1/3 आहे बरोबर. या 64 ला मी लिहिलं 8 चा स्क्वेअर आणि त्याचा पॉवर आहे आता 1/3. 1/3. मग आता बघा याला आपण काय लिहू शकतो 8. आता याला पहिले रिडिंग करून घेऊ आपण. याचं रिडिंग बघा कसं होईल. आता याचं रिडिंग बघू आपण. आता काय झाला हा 8 चा स्क्वेअर आणि त्याचा काय झाला आता क्यूब रूट झाला म्हणून याला रिडिंग करूया आपण क्यूब रूट ऑफ CUB क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 क्यूब रूट ऑफ आणि हा स्क्वेअर आहे स्क्वेअर ऑफ 8. याचं रिडिंग करू आपण क्यूब रूट ऑफ क्यूब रूट कारण याचा डिनॉमिनेटर 3 आहे म्हणाला क्यूब रूट वाचू आपण. क्यूब रूट ऑफ कशाचा 8 चा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर ऑफ 8 लिहू शकतो आपण. हे या पद्धतीने आपल्याला रिडिंग करता येईल. पुढे बघा जर आपण असं म्हटलं 8 चा क्यूब रूट किती येते रे 2 येते होईल ना. कसं बघा 2 मल्टिप्लाइड बाय 2. 8 ला आपण काय लिहू शकतो 2 मल्टिप्लाइड बाय 2 लिहू शकतो आपण. इट मीन्स 2 चा क्यूब झाला आणि देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8 इज 2. लक्षात क्यूब रूट ऑफ आणि 8 चा रेस टू द पॉवर 1/3 इज इक्वल टू 2. 2 चा क्यूब 8 आहे म्हणून क्यूब रूट ऑफ 8 इज 2. झालं असा. आता पुढे बघा मला काय सांगायचं आहे. जर या 8 रेस टू द पॉवर 1/3 जर दिला असेल दिला असेल तर याला आपण काय लिहू शकतो आणि याचा आपण जर स्क्वेअर केला असेल याचा आपण काय केला आता स्क्वेअर केला. ओके, स्क्वेअर केला तर 8 क्यूब रूट ऑफ 8 इज 2. 2 चा स्क्वेअर किती होऊन जाईल 4. आणि येथे सुद्धा याचा क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 किती होऊन जाईल 4च येऊन जाईल. कारण इथं 8 चा स्क्वेअर आहे आणि त्याचा काय घेतला आपण क्यूब रूट घेतलेला आहे तर तो सुद्धा किती होऊन जाईल क्यूब रूट ऑफ 64 इज किती होऊन जाईल 4 होऊन जाईल. कारण बघा 64 ला आपण काय लिहू शकतो 4 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजेच 4 क्यूब. तर 4 चा क्यूब 64 झाला आणि म्हणून क्यूब रूट ऑफ 64 किती होऊन जाईल 4 होऊन जाईल. तर याचा पण आन्सर 4 आलं आणि याचा पण आन्सर 4 आलं. म्हणजेच मला सांगायचं हा आहे की 8 चा स्क्वेअर आणि त्याचा पॉवर 1/3 इज इक्वल टू 8 चा क्यूब रूट आणि त्याचा जर स्क्वेअर आपण केला तर हे दोन्ही एकच आहे.
हे दोन्ही एकच आहे. दोघांचाही आन्सर किती येईल? 4च येईल. दोघांचाही आन्सर किती येईल? 4च येईल. लक्षात घ्या. पुन्हा एक्सप्लेन करतोय बघा. 8 चा स्क्वेअर 64 होईल. मग आपण जर क्यूब रूट ऑफ 64 घेतला तर आपण त्याला लिहू शकतो 64 चा पॉवर 1/3 क्यूब रूट आहे. 64 ला आपण लिहिला 8 चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर आणि 1/3 त्याचा पॉवर आणखी 1/3 आलेला आहे. म्हणून याचं रिडिंग काय करू आपण? क्यूब रूट ऑफ कशाचा? 8 स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ 8 इज इक्वल टू किती आला? 4. का? कारण 64 ला काय लिहू शकतो आपण? 4 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4. इट मीन्स इंडेक्स फॉर्म मध्ये याला लिहिलं तर 4 चा क्यूब. 4 चा क्यूब 64 आहे म्हणून क्यूब रूट ऑफ 64 काय आहे? 4 आहे. आणि जर आपण 8 चा क्यूब रूट काढला तर तो येते 2. 8 चा क्यूब रूट 2 झाला आणि त्याचा काय झाला? स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर किती होऊन जाईल? 4. म्हणजे 2 चा स्क्वेअर किती झाला? 4. लक्षात येत आहे बघा. 8 चा क्यूब याची व्हॅल्यू किती आहे? 2. मी याची व्हॅल्यू 2 लिहिली. आणि त्याचा काय? स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4. म्हणजे 8 स्क्वेअर त्याचा पॉवर 1/3 आणि 8 क्यूब रूट त्याचा पॉवर 2 असेल तर हे दोन्ही व्हॅल्यू काय झाली? सेम झाली. म्हणून याला आपण काय रीड केलं? क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. तर याला काय रीड करणार आहोत आपण ते आपण समजून घेऊया. म्हणजे 2 वेनी आपल्याला त्याला एक्सप्रेस करता येते. तर याला वाचणार आहोत आपण स्क्वेअर ऑफ SQUARE स्क्वेअर ऑफ. कारण स्क्वेअर केला आपण. कशाचा स्क्वेअर केला आपण? हे 8 चा काय आहे? क्यूब रूट आहे. स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ क्यूब रूट ऑफ कशाचा? 8. लक्षात घ्या. काय केला आपण? स्क्वेअर केला. कशाचा स्क्वेअर केला? क्यूब रूट ऑफ. याला क्यूब रूट म्हटलं आपण. कशाचा? 8 चा. म्हणून स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. म्हणजे हे दोन्ही प्रकारे आपल्याला याचं काय करता येते? रीडिंग करता येते. पुढे बघूया आपण. हा जो नंबर आपण दिला 8 स्क्वेअर आणि त्याचा रेस टू द पॉवर 1/3 जो केलेला आहे आपण, याला आपण काय लिहू शकतो? 8 रेस टू द पॉवर 2/3. का लिहू शकतो? कारण आपल्याला माहित आहे a रेस टू द पॉवर m आणि त्याचा जर पॉवर आणखी n असेल तर याला आपण a रेस टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n असं लिहू शकतो. हे इंडिसेस मध्ये आपण बघितलेलं आहे की a चा रेस टू द पॉवर 2 आहे आणि त्याचा पॉवर 1/3 आहे. म्हणजे या दोघांमध्ये काय होईल? मल्टिप्लिकेशन होईल. तर 2 मल्टिप्लाइड बाय 1/3 रॅशनल नंबर आहे दोन्ही. त्याचा छेद काही नाही म्हणजे डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे डिनॉमिनेटर 1 आहे. आता न्यूमरेटरचे मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत होईल. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2 इज 2 अँड 2 मल्टिप्लाइड बाय 1 इज 2 अँड 3 मल्टिप्लाइड बाय 1 इज 3. सो आन्सर इज 2/3. म्हणून याचा जो पॉवर आहे तो झाला 2/3. तसंच याचाही पॉवर काय लिहू शकतो आपण? 8 चा पॉवर 2/3 लिहू शकतो. कारण इथे मल्टिप्लिकेशन होईल 1/3 मल्टिप्लाइड बाय 2. सो 2 मल्टिप्लाइड बाय 1/3 केलं काय आणि 1/3 मल्टिप्लाइड बाय 2 केलं काय? आन्सर 2/3 येईल. कारण याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे डिनॉमिनेटर 1 आहे. सो 2 मल्टिप्लाइड बाय 1 इज 2 अँड 3 मल्टिप्लाइड बाय 1 इज 3. सो दोघांचे पॉवर काय झाला? 8 रेस टू द पॉवर 2/3 आणि 8 रेस टू द पॉवर 2/3. म्हणजे हा m/n चा फॉर्म तयार झाला. हे सगळं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की याचा पॉवर आता m/n झाला. इथे m म्हणजे 2 झालेला आहे आणि n म्हणजे 3 झालेला आहे. ओके. आतापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1/n चाच फॉर्म बघितला होता. हा 1 होता म्हणून याचं रिडिंग आपण करत नव्हतो. फक्त खालच्याच रिडिंग करत होतो. 2 असेल तर स्क्वेअर रूट म्हणत होतो. 1/2 असेल तर स्क्वेअर रूट. 1/3 असेल तर क्यूब रूट म्हणत होतो. 1/4 असेल तर 4th रूट म्हणत होतो. 1/5 असेल तर 5th रूट म्हणत होतो. ओके. तर याचं रिडिंग आपण करत नव्हतो. आता आपल्याला इथे 2 आल्यामुळे याचं सुद्धा रिडिंग करायचं आहे आणि याचं सुद्धा रिडिंग करायचं आहे. तर आता आपण अशी एक्झाम्पल बघूया. या एक्झाम्पल आता हे एक्झाम्पल दिलेलं आहे आपण सेकंड एक्झाम्पल म्हणून याला आपण 27 चा पॉवर दिलेला आहे 4/5. तर याचं मिनिंग काय होते? याला कसं वाचायचं? याचं मिनिंग काय होते नेमकं? तर बघा 27 आता लक्षात ठेवायचा आहे हा 4/5 जो आपल्याला नंबर दिलेला आहे पॉवर, यापैकी हा जो वरचा नंबर आहे याला पॉवर वाचायचं आणि खालचा जो नंबर आहे याला रूट वाचायचं. ओके. याला पॉवर वाचायचं याला रूट वाचायचं. मग आता वाचताना 2 प्रकारे वाचू शकतो. जसं आपण मी तुम्हाला हे 2 प्रकारे एक्सप्लेन करून दाखवले की नाही. हे 2 प्रकारे लिहिता येतात. म्हणजे क्यूब रूट ऑफ क्यूब
रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 आणि याला रिडिंग करत होतो आपण स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. म्हणजे असे दोन प्रकारे. तसंच याला सुद्धा आता आपल्याला दोन प्रकारे रिडिंग करता येईल. पहिलं आपण क्यूब रूटनं घेऊ. सगळ्यात पहिले तुम्ही क्यूब रूटनं सुरू करू शकता किंवा मग स्क्वेअरनं चालू करू शकलो आपण, बरोबर आहे. म्हणून आपण सुरुवातीला आपण 5 बद्दल रिडिंग करू. तर लक्षात ठेवा 5 काय वाचायचं आहे, रूट वाचायचा आहे. मग रूट किती आहे, 5th. म्हणून 5th रूट ऑफ FIFTH, 5th रूट ऑफ, 5th रूट ऑफ. याला पॉवर वाचायचं. कितवा पॉवर आहे, 4th. म्हणून 5th रूट ऑफ 4th, FOURTH, 4th पॉवर ऑफ, POWER, पॉवर ऑफ 27. खालच्याला काय वाचायचं आहे, रूट वाचायचा आहे आणि वरचा जो न्यूमरेटर आहे त्याला वाचायचा आहे आपल्याला, त्याला वाचायचा आहे पॉवर, त्याला वाचायचा आहे पॉवर. ओके, या दोन गोष्टी समजल्या आपल्याला. नंतर आता उलट वाचू आपण. आता हा काय झाला पॉवर आणि हा काय झाला रूट. याला वाचूया 4th पॉवर ऑफ, FOURTH, 4th पॉवर ऑफ, 4th पॉवर ऑफ. कितवा रूट, 5th, FIFTH, 5th रूट ऑफ 27. लक्षात समजून घ्या. वरचा पॉवर वाचायचा आहे 4th पॉवर ऑफ कशाचा, 5th रूट ऑफ 27. आणि यामध्ये काय वाचवतो आपण, खालचा नंबर पहिले वाचवतो. म्हणजे 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता या एक्झाम्पल मध्ये बघा हा एक नंबर आपल्याला दिलेला आहे. तर हा आपल्याला 2 वेने एक्सप्रेस करता येतो. मागे आपण बघितलं त्या एक्झाम्पल मध्ये. तशा प्रकारे याला आपल्याला 2 वेने एक्सप्रेस करता येते. आपल्याला विचारलं जाते पॉवर ऑफ द रूटने एक्सप्रेस करा, रूट ऑफ द पॉवरने एक्सप्रेस करा. लक्षात. तर आता इथे बघा पॉवर ऑफ द रूट, पॉवर म्हणून पहिले पॉवरचा विचार करू. तर पॉवर वरचा नंबर पॉवर आहे मी तुम्हाला सांगितला होता, आणि खालचा नंबर काय आहे, रूट आहे. मग पॉवर किती आहे, 3. पॉवर 3 असेल तर त्याला आपण काय वाचतो, त्याला आपण वाचतो क्यूब. आणि आता इथे जे आहे रूट हा किती आहे, 2. आणि जर त्याचा रूट 2 असेल तर त्याला आपण स्पेशली वाचतो स्क्वेअर रूट. आणि म्हणून याचं वाचन करूया आपण क्यूब, कारण पॉवर 3 आहे म्हणून आपण याला क्यूब वाचू. क्यूब ऑफ, क्यूब नंतर लिहायचं आपल्याला ऑफ, क्यूब ऑफ. हे काय आहे, रूट 2. रूट 2 म्हणजे काय, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ, SQUARE, स्क्वेअर रूट ऑफ 225. लक्षात. आणि ते पहिला शब्द काय आलेला आपल्याला, रूट ऑफ. रूट कोणता आहे, खाली. याचा रूट किती दिलेला आहे, 2. त्याला आपण काय वाचतो, स्क्वेअर रूट. म्हणून स्क्वेअर रूट ऑफ. आता लिहायचं आपल्याला पॉवर. पॉवर किती आहे, 3. पॉवर 3 आहे म्हणून याला रिडिंग करणार आहोत आपण क्यूब, कारण पॉवर 3 असेल तर त्याला क्यूब असतो. क्यूब ऑफ किती, 225, 225. तर लक्षात येत आहे. पहिला शब्द या ठिकाणी पॉवर आलेला आहे म्हणून पॉवर नंतर ऑफ. तर बघा इथं सांगितलेलं आहे पॉवर. पॉवर काय आहे, 3 म्हणून त्याला क्यूब असलं. नंतर लिहिलं आपण ऑफ. नंतर लिहायचा द रूट. रूट इथं डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे म्हणून त्याला स्पेशली रीड करत असतो आपण स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट नंतर ऑफ, हा नंबर 225. इथे रूट सांगितला आहे. रूट म्हणजे हा खालचा नंबर किती आहे, 2 म्हणून त्याला आपण स्क्वेअर रूट वाचतो. स्क्वेअर रूट ऑफ. आता तर पॉवर विचारला, पॉवर किती आहे, 3. तर 3 पॉवरला आपण काय वाचतो, क्यूब. क्यूब ऑफ किती, 225. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. आता या एक्झाम्पल मध्ये बघा 21चा पॉवर 3/7 दिलेला आहे. ओके, हा नंबर नेहमी ब्रॅकेट मध्ये लिहित चला. ओके, आता बघा याचा पॉवर 3/7 आहे म्हणजे रॅशनल नंबर मध्ये दिलेला आहे. आता याला कसं रीड करू आपण, पॉवर ऑफ. पॉवर किती पॉवर आहे, 3. 3 पॉवरला काय वाचतो आपण, क्यूब. याला लिहू आपण क्यूब ऑफ.
आणि खालच्या नंबरला डिनॉमिनेटरला काय वाचतो आपण? रूट वाचतो. काय वाचतो? रूट. किती रूट? 7 म्हणजे 7th रूट ऑफ SEVENTH 7th रूट ऑफ किती? 21. लक्षात. आणि इथे रूट ऑफ रूट खाली आहे किती आहे? 7. तो 7th रूट ऑफ 7th रूट ऑफ किती? पॉवर क्यूब. 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. थर्ड एक्झाम्पल बघू आपण. यामध्ये 100चा पॉवर 4/10 दिलेला आहे. 100चा पॉवर 4/10 दिलेला आहे. मग याला वाचू आपण. पहिले काय विचारलं आपल्याला? पॉवर. मग पॉवर लिहू आपण. पॉवर किती आहे? 4. मग फोर्थ म्हणजे फोर्थ आपण एक तर असं लिहू नाही तर असं लिहू. ओके. फोर्थ काय? फोर्थ पॉवर ऑफ. फोर्थ पॉवर ऑफ. आता काय म्हणते? द रूट. किती रूट आहे? 10th. मग 10th रूट ऑफ किती? 100. ओके. आता इथं रूट ऑफ किती रूट आहे? 10th. उलट 10th रूट ऑफ इथंच लिहायचं आलं. 10th रूट ऑफ. आता पॉवर किती विचारलाय? तर पॉवर 4th आहे म्हणून 4th पॉवर ऑफ किती? 100. आलाय लक्षात? समजत आहे? पुन्हा एक एक्झाम्पल बघूया आपण. या एक्झाम्पल मध्ये 264चा पॉवर 2/5 दिलेला आहे. आता आपल्याला विचारला पहिला पॉवर ऑफ. पॉवर किती आहे? वरचा नंबर पॉवर असते 2 ला आपण स्पेशली वाचतो. जसं इथं 3 ला आपण स्पेशली क्यूब वाचलं. त्याला काय वाचलं लागेल? स्क्वेअर. म्हणून SQUARE स्क्वेअर ऑफ रूट किती आहे? 5th. सो 5th रूट ऑफ किती? 264. आणि ते वाचायचा पहिले आपल्याला रूट किती दिलेला आहे? रूट 5. आणि म्हणून 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. एक लक्षात ठेवायचं आहे. पॉवर 3 असेल तर क्यूब वाचायचा आहे. पॉवर 2 असेल तर स्क्वेअर वाचायचा आहे. जर रूट 2 दिला असेल तर स्क्वेअर रूट वाचायचा. आणि रूट जर खालचा नंबर 3 दिला असेल तर त्याला आपल्याला क्यूब रूट वाचावं लागेल. ओके. या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. तर आता आपण एक एक्झाम्पल आणखी बघूया. एक्झाम्पल दिलेला आता आपल्याला क्यूब रूट ऑफ 3. क्यूब रूट ऑफ 3. ऑफच्या नंतरचा नंबर हा आपला बेस आहे म्हणून 3 आपला बेस झाला. ओके. आता क्यूब ऑफ म्हणजे पॉवर किती आहे? क्यूब म्हणजे पॉवर झाला आपला 3. आणि रूट किती आहे? क्यूब म्हणजे डिनॉमिनेटर सुद्धा आपला काय झाला? 3. तर हा नंबर आहे. हा काय वाचला आपण? क्यूब रूट ऑफ. हे बघा क्यूब ऑफ. आता स्क्वेअर रूटच्या ठिकाणी काय आलं? क्यूब रूट. क्यूब आहे म्हणून 3. क्यूब रूट ऑफ किती? 3. हा नंबर आपला बेस झाला. ओके. क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. सो 324 आपला बेस झाला. हा आपला बेस झाला. ओके. पुढे क्यूब ऑफ म्हणजे पॉवर 3 झाला. आणि 4th रूट खाली लिहायचं नेहमी लक्षात ठेवा. रूट डिनॉमिनेटर मध्ये झाला आपला नंबर. जर याला उलट जरी दिलं असतं म्हणजे 4th रूट ऑफ क्यूब ऑफ 324 तरी हे आपल्याला असंच लिहावं लागलं असतं. असं दिलं असेल तरी याचा आन्सर असंच येईल आणि असं दिलं असेल तरी याचा आन्सर असंच येईल. कारण याला 2 वेने एक्सप्रेस करता येते. याला आपण 2 वेने एक्सप्रेस करता येते हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आज M/N च्या फॉर्म मध्ये रॅशनल इंडिसेस कशा प्रकारे दाखवल्या जातात, त्याचं रीडिंग कसं केलं जाते ते आपण समजून घेतलेलं आहे.
तर आय होप की या व्हिडिओमधून तुमचे सगळे पॉइंट्स क्लिअर झाले असेल. जर झाले असेल तर फार चांगली गोष्ट आहे. तर याच ठिकाणी मी थांबतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.